प्रवेशगीतासाठी आपण गाणार आहोत येशू बुला रहा है, गीत क्रमांक 400 हिम नंबर 400. येशू बुला रहा, येशू बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे येशू बुला रहा. क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा खोकर आत्मा को. येशू बुला रहा, येशू बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे येशू बुला रहा. आजचा विषय आहे कुटुंब एक घटक आहे. प्रियानो, त्रैक्याच्या नावाने पवित्र ख्रिस्त शरीर विधीला सुरुवात करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. नोविन्याचा 8वा दिवस. विषय कुटुंब हा समाजाचा पहिला जिवंत घटक. प्रिय भक्तगणांनो, कुटुंब आणि समाज यांचा परस्पर नातेसंबंध आहे. हे दोन्हीही घटक एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे त्यांना एकमेकांपासून वेगळे करणे अवघड आहे. समाजामुळे माणसाची प्रगती होते. मनुष्य जीवनाला उपयोगी पडणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा आणि भौतिक सुख हे समाजामुळे आपोआप मिळत असतात. परंतु समाजामध्ये वावरणारी ही माणसे कुटुंबातूनच निपजलेली असतात. इतरांच्या भावभावनांचा, हक्क व कर्तव्यांचा आदर करणे, सर्वांशी सेवाभावी वृत्तीने वागणे हे सारे संस्कार व विनयशीलतेचे धडे कुटुंबातूनच माणसांना मिळत असतात. आजच्या उपासनाविधीमध्ये कुटुंब आणि समाजाचे नाते अधिक दृढ व्हावे म्हणून प्रार्थना करूया. वडिलांच्या आशीर्वादाने, पित्याच्या आशीर्वादाने तुझे घर उभारले जाईल. आईच्या शापाने तुझ्या घराचा पायासुद्धा उद्ध्वस्त होईल. आई वडिलांचा सन्मान करावा, कुटुंब एक मूलभूत घटक बनवावं म्हणून या पवित्र ख्रिस्त शरीरामध्ये प्रार्थना करू. प्रियानो, दोन्ही हात उघडे करू, डोळे बंद करू. पापांची, चुकांची, अपराधांची आठवण करू. पाप न करण्याचा दृढ निश्चय करू. स्वार्थ, कुटुंबामध्ये अशांतता, अहंकार, मी सांगेल तेच खरं, स्पॉटलाईट सिंड्रोम, घरामध्ये सर्वांचं अटेन्शन माझ्यावर असलं पाहिजे, घरामध्ये स्वच्छता नाही, या सर्व पापाबद्दल, चुकाबद्दल परमेश्वराजवळ क्षमा मागून म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वाईगाईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व साधू संत यांना आणि तुम्हा बंधू भगिनींना
विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. बंधुगिनो हात जोडून मानम्रतेने खाली वाकून देवाच्या क्षमेची याचना करूया. सर्व समर्थ परमेश्वर आम्हा सर्वावर दया करू, आमच्या सर्व पापांची चुकांची अपराधांची क्षमा करू, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दयाचना गीत क्रमांक 77 हिम नंबर 77. स्वर्गीय बापा मजवर दया कराता, हे ख्रिस्ता दया सागरा क्षमा कर तू मला. पापी मी नम्रता चरणी माफ कर तू मला, माफ कर तू मला, माफ कर तू मला. बापा स्वर्गीय बापा मजवर दया कराता, मजवर दया कराता, मजवर दया कराता. कुटुंबामध्ये ऐक्य असावं, शांती असावी म्हणून संत अंथोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभावी प्रवचनकार व गरजेच्या प्रसंगी तत्पर सहाय्य करणारा आमचा सहायता संत अँथोनी ह्याच्या मध्यस्थीद्वारे आमच्या कुटुंबामध्ये ऐक्य आणि शांती असावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. आमच्या अडचणीत तू आम्हाला मार्ग दाखव आणि तुझ्या कृपेची सहाय्यता आम्हाला दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. बसून घ्या. पहिले वाचन. राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. एलिया तेथे जाऊन एका गुहेत राहिला. तेव्हा पहा, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. त्याने त्याला म्हटले, तू येथून बाहेर निघून जा, पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा. तेव्हा पहा, परमेश्वर जवळून जात असता त्याच्या समोरून सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारित आणि खडक फोडीत होता, पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला, पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाला, पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीनंतर शांत मंद वाणी झाली. एलियाने ती ऐकताच आपल्या जगाने तोंड झाकून घेतले आणि बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला. तेव्हा त्याला वाणी ऐकू आली, ती अशी, एलिया, तू येथे कशासाठी आलास? तो म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर, याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्रायल लोकांनी तुझा करार पाडण्याचे सोडले, तुझ्या वेदी मोडून टाकल्या, तुझे संदेश ते तलवारीने वधले. मीच काय तो एकटा उरलो आहे, आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत. परमेश्वर त्याला म्हणाला, तू परत दिमिश्काच्या रानाकडे जा. तेथे जाऊन पोचलास म्हणजे हजएलला अभिषेक करून अरामावर राजा नेम. निमिशीचा पुत्र येहू याला अभिषेक करून इस्रायलवर राजा नेम. तसेच आबेल महोला येथील शफटाचा पुत्र अलिशा याच अभिषेक करून तुझ्या जागी संदेष्टा नेम. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद.
हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे. हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक, माझे दर्शन घ्या असे तू म्हटले. तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले. प्रतिसाद. हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नकोस. आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नकोस. तू माझे सहाय होत आला आहेस. प्रतिसाद. हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. प्रतिसाद. हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. कृपया शुभवर्तमानासाठी उभ्या असा. गीत क्रमांक 188, नंबर 188. उतरते जगताला जीवन देते, तीच जीवनाची भाकर, तीच स्वर्गीय भाकर. हालेलुया, हालेलुया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, माझे अंतःकरण, माझी जीभ साफ कर, म्हणजे तुझे शुभवर्तमान योग्य रीतीने गोष्टीस मी समर्थ होईल. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत माकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. अध्याय क्रमांक 3, वचन क्रमांक 20 ते 25. मग येशू घरी आला तेव्हा तो पुन्हा एकदा त्याच्यासमोर लोक जमले. त्याला जेवण्यासाठी सुद्धा वेळ भेटला नाही. हे ऐकून त्याच्या कुटुंबातील लोक घरातून निघून त्याला वेड लागला आहे असे म्हणत त्याला घेण्यासाठी आले. तसेच यरुशलेमवरून शास्त्री आणि परोशी त्याला बेल्झबूल लागला आहे, म्हणजे भूतांचा अधिपती, आणि भूतांच्या अधिकाराने तो भूते काढतो असे सांगत होते. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, आपल्याजवळ बोलावून म्हणून मी आलो नाही. सैतान सैतानला काढील का? आपसामध्ये फूट पडलेले राज्य टिकेल काय? आपसात फूट पडलेले घरही टिकणार नाही. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभू तुझे वचन आमच्या पावलासाठी दिव्यासारखे, आमच्या मार्गासाठी प्रकाशासारखे आहे. धन्यवाद येशू. बसून घ्या. प्रियानो, पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलं, भूकंप झाला, पाऊस पडला, वारा सुटला आणि वेगवेगळ्या प्रकारापासून शास्त्रात असं लिहिलं आहे, त्याच्यात देव नव्हता. तेव्हा मंद शांत वाणी झाली. ती ऐकून एलियाने आपलं तोंड झग्याने झाकून घेतलं आणि ती मंद वाणी म्हणाली, एलिया तू इथे कशासाठी आला आहे? पहिले वाचन, वाय हॅव यू कम हिअर एलायजा? प्रत्येकजण इथे कशासाठी तरी आलेले आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं कधी कधी की देवाने माझंच ऐकलं पाहिजे. काही लोक आहेत त्यांना स्पॉटलाईट सिंड्रोम आहे. स्पॉटलाईट सिंड्रोम म्हणजे त्यांना त्यावर प्रकाशच असला पाहिजे, त्यांचाच आवाज आला पाहिजे.
त्यांचा चेहरा दिसला पाहिजे. मग ते काहीतरी करतील, आपले केस सोडून देतील, टी शर्टवरती कॅप्शन लावतील. प्रियानो, कुठेतरी आपण चुकत आहोत. कुठेतरी आपल्याला ना वेड लागलेला आहे. जसं आज त्यांनी सांगितलं, येशू ख्रिस्ताला वेड लागलेला आहे. ही इज गॉन आउट ऑफ हिज माइंड. असाच एक दुसरा होता संत, त्याला कॅनन बॉल लागला गुडघ्यामध्ये आणि तो ट्रीटमेंट करत असताना, ट्रीटमेंट चालू असताना त्याने पुस्तक वाचलं संतांचं आणि त्याने विचार केला, मी काय करतो इकडे. उठून त्याने 12-13 जणांना घेतलं आणि तो स्पेनमधून चालत कुठे गेला, रोमला गेला. आणि तिकडे पोप साहेब आणि त्याचे सर्व बिशप सांगतात ह्याला वेड लागलेला आहे. तोच वेडा माणूस त्याने येशू संघीय स्थापना केली. 500 वर्ष या येशू संघीय लोकांनी कार्य करत आहेत. त्याच्यातलाच एक संत फ्रान्सिस झेवियर कुठे आहे, गोव्यामध्ये. यावर्षी 2024ला त्याचं शरीर उघडलं जाईल, नोव्हेंबर महिन्यापासून तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत. आमचा एक असा संत होता, त्याला लोकांनी वेड्यात काढलं की या मुलांच्यामध्ये कशाला राहतो, मिसा कर, सॅक्रिस्टीमध्ये राहा, चर्चमध्ये राहा. आणि ते एक दिवस त्या लोकांनी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी घोडागाडीमध्ये बसवलं. कोणाला? डॉन बॉस्कोला. जेव्हा तुम्ही काही चांगलं कराल ना, लोक तुम्हाला नावं ठेवतील. आजचं प्रवचन कशावरती आहे माहिती का? कुटुंब. आपल्या कुटुंबामध्ये चांगली गोष्ट असावी, चांगले संस्कार असावे, प्रत्येकाला असं वाटतं. अशा प्रकारच्या चांगल्या कुटुंबातून, चांगल्या संस्कारातून धर्मगुरू, धर्मभगिनी, चांगले लोक येतात. आणि जी कुटुंब विस्कळीत झालेली आहेत, आपसामध्ये भांडणं आहेत, वडील जास्त मद्यपी आहेत, अल्कोहॉलिक पेरेंट्स, घरामध्ये चिडचिडपणा, घरामध्ये मुलांच्या समोर भांडणं, शिव्याशाप देणं, अशा प्रकारच्या घरातून प्रियानो धर्मगुरू म्हणा, धर्मभगिनी म्हणा किंवा चांगले व्यक्ती येणार नाही. आर्थर रोड जेल, त्याचप्रमाणे बायखळ्याच्या जेलमध्ये आणि उमरखाडीमध्ये मी 2013, 14, 15 या वेळेला मी काम केलं तिकडे. त्याच्या अगोदर एरवाड्यामध्ये सेंट्रल जेलमध्ये काम केलं. तिथे त्या कैद्यामध्ये काम केल्यानंतर एवढीच गोष्ट मला समजली की त्यांच्या कुटुंबामध्ये वादविवाद, भांडणं, चिडचिडपणा, रोज नवरा बायकोचं भांडण, त्याचप्रमाणे प्रमुख घटक म्हणजेच जे पती आहेत किंवा त्यांचे वडील आहेत, दारू पितात, मद्यपी आहेत, ह्याचा परिणाम कोणावर झाला? मुलावरती. आणि ही मुलं जेलमध्ये गेली. घरामध्ये आणखीन एक गोष्ट करायची आहे आणि आज तुम्ही जाऊन ती अगदी आवर्जून करा. आणि ती म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या काही कामाच्या नसतील ना, त्या पहिल्या काढून टाका. दॅट्स कॉल्ड अनक्लटरिंग. भांडी कुंडी आहेत, चपला आहेत, घड्याळ आहे त्याचा काटा कुटुक 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 होतो, ट्यूबलाईट आहे तो फ्लिकरिंग होऊन डिस्को लाईट झालेला आहे, आपल्या बाथरूमची कडी लागत नाही, काही गोष्टी आहेत त्या चालत नाहीत, त्या कामाच्या नाहीत. ह्याच्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये आणि परिसरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होतं. तेच आपल्यालाच नकारात्मक बनवतं. प्रसन्न मनाने राहण्यासाठी आपलं घरसुद्धा सुशोभित जरी नसलं तरी व्यवस्थित असलं पाहिजे. आणि प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला बघा काय काय पडलेलं आहे. काय कामाचं नसेल तर ते घर आणि त्या घरातले लोक आणि घराचा परिसर विस्कळीत होईल. आणि म्हणून प्रियानो, आज विचार करा की मला माझं घर सुशोभित आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रभूने मला आज फक्त
सांगितलेलं आहे मी काहीतरी करील कुटुंबाचा घटक म्हणून. आणखीन महिलांना सांगतो, फ्रीज उघडलं, 2-3 महिन्याचा मसाला तिथेच वाटून ठेवला आहे, तो विसरले आहे, सडलेला आहे, तो कधी साफ केलं नाही. तुमची लिपस्टिक सुकलेली आहे, ते खण, ते ड्रॉवर, ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही हळूहळू काढून टाकल्यानं घरामध्ये, आपसामध्ये आणि आपल्या घरामध्ये काय होईल, प्रसन्न पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर निर्माण होईल. आणि त्यामुळे आपल्या घरातल्या लोकांना बोलतानासुद्धा उच्च स्वराने बोलू नका, शांतपणे बोला. उच्च स्वराने बोलून आपला पॉईंट होत नाही, उलट सवारांना समजतं तू चिडचिडपणा करतो, तू चिडचिडपणा करते आणि तुझ्यामुळे इतरांना भीती निर्माण करणं आणि प्रेशराईज करणंसुद्धा बरोबर नाही. कुटुंब हे एक समाजाचं सोसायटीचं एक मूलभूत घटक आहे. फादर अँड मदर आय लव्ह यू, फॅमिली सुद्धा स्पेलिंग, फुल फॉर्म ऑफ फॅमिली, फादर अँड मदर आय लव्ह यू, फॅमिली, FMLIY, फॅमिली. कशासाठी माहिती का, त्याच्यातून निर्माण केलेलं हा शब्दच आपल्याला काय करतं, सांगत आहे की आपल्या घरामध्ये शांती असली पाहिजे. मग आज फादर आमच्या कुटुंबामध्ये ऐक्य असण्यासाठी काय तुम्ही सांगणार? पहिली गोष्ट अनक्लटरिंग, साफसूत्र. दुसरी गोष्ट उच्च स्वराने बोलू नका, जिभेवरती टाळं लावा. शास्त्रात लिहिलं आहे की जिभेवरती जर नियंत्रण नसलं तर आपलं संपूर्ण जीवनच विस्कळीत होतं. अध्याय क्रमांक 3 याकोबाचं पत्र. घरामध्ये प्रेम, त्याच्यानंतर शांती आणि दया. दया म्हणजे मर्सी, पेशन्स, पेशन्सला आम्ही सहनशीलता म्हणतो. ममता म्हणजेच कंपॅशन, जेंटलनेस. एकनिष्ठता, फेथफुलनेस. आईला फोन करतो भाऊ, मुलगा, डॅडी झोपले का? नाही, झोपले नाही. मग तो अजून घरात येत नाही. डॅडी झोपल्यावरच तो घरात येतो, कारण डॅडीचं ॲडचं पटत नाही. अशी कितीतरी कुटुंब आहेत, त्या कुटुंबामध्ये एक ऐक्य नाही. प्रियानो, आज परमेश्वर कृपेने संत अंतोनीच्या नवजाच्या 8व्या दिवशी फादरांनी आपल्याला चांगला टॉपिक दिलेला आहे की आपलं कुटुंब चांगलं बनवण्यासाठी आपल्याला आज आव्हान करत आहे. एक माझा मित्र आहे, तर त्याला मी फोन केला, तर फादर मी थोड्या वेळाने तुम्हाला फोन करतो. ते रेड्डी कुटुंब आहे, आंध्र प्रदेशमधलं, राहतात मुंबईमध्ये. चांगला माणूस आणि कॅटेकिस्ट पण आहे. नंतर मला फोन लावून सांगितलं की फादर, जेव्हा तुमचा फोन आला ना, आमची फॅमिलीची ऑनलाईन मीटिंग चालू होती. प्रत्येक आठवड्याला रविवारच्या दिवशी माझा भाऊ ऑस्ट्रेलियाला आहे, माझी बहीण कॅनडाला आहे, एकत्र येतो आणि एकत्र आम्ही प्रार्थना करतो. बरं, काय प्रार्थना करतात? नाही, रोजरीचं एकच डेकेट म्हणतो आम्ही आणि एकमेकांना विचारतो, वेन आर वी गोइंग टू गेट कनेक्टेड विथ आवर फॅमिली मेंबर्स. आपल्या फॅमिलीचा एक ग्रुप बनवा. त्यांचे वाढदिवस असतील तर त्यांना काय माहिती आहे का, शुभेच्छा द्या. वी कॅन बी व्हेरी गुड विथ अदर्स, बट वी कॅनॉट बी गुड विथ आवर ओन फॅमिली मेंबर्स. आज आपण प्रार्थना करू की प्रभू, आज तू आम्हाला चांगलं आव्हान, गुड चॅलेंज यू हॅव गिवन इन आवर हँड. दुसरी गोष्ट आदर्श. आईवडिलांनी आदर्श द्यायला पाहिजे, पण आईवडीलच आदर्श देत नाहीत. वडीलच दारू पितात, वडीलच सिगरेट पितात, गुटखा खातात, तर मुलगा करणार नाही का? आदर्श कोणाचा? वडिलांचा. आईच शिवाय देते, आईच दुसऱ्याबद्दल काय माहिती आहे का, गॉसिपिंग. मग ते मुलं पण शिकतात. आज आपण प्रार्थना करू की प्रभू, आमच्या कुटुंबामध्ये प्रेम, दया, शांती, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, सहनशीलता आणि इंद्रिय दमन. इंद्रिय दमन मीन्स सेल्फ कंट्रोल. मोस्ट इम्पॉर्टंट इज सेल्फ कंट्रोल. मला आता बोलायला वाटतं, बोलणार नाही, नंतर बोलायचंच नाही. वाईट नो टॉकिंग, न
यू गेट मोर पीस. आपण प्रार्थना करू आज की प्रभू आज आम्हाला येशू ख्रिस्ताचे जे कुटुंबीय त्याला धरून देण्यासाठी आले होते तेव्हा त्याने सांगितलं सैतानाला विसरू शकत नाही, सैतानाचं राज्य स्थापन करू शकत नाही आणि बेल्झुबलच्या सामर्थ्याने मी काही करू शकत नाही. त्यांच्यातच फूट पडली. आपण प्रार्थना करू की प्रभू आमच्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी वळव आणि आमचं कुटुंब चांगलं आदर्श कुटुंब बनावं म्हणून आम्हाला कृपा दे. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. हे प्रभू येशू ख्रिस्ता, हे प्रभू येशू ख्रिस्ता, जिवंत परमेश्वराच्या पुत्रा, जिवंत परमेश्वराच्या पुत्रा, मजवर दया कर, मजवर दया कर, मला आरोग्य दे, मला आरोग्य दे, मला पवित्र आत्म्याने भरून टाक, मला पवित्र आत्म्याने भरून टाक. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. अर्पण गीत. अर्पण गीत, गीत क्रमांक 233, नंबर 233. प्रभु मी तुझा, जीवनभर मी तुझा, तुझाच प्रभु मी तुझा, जीवनभर मी तुझा. तू माझे प्रभु वैभव सारे, धन दौलत एका तू सारे, धन दौलत लौकिक तू सारे, जीवन पुष्प मी वाई. आज प्रभु तव चरणी. We have this wine to offer all this will of the spiritual drink, Lord God, bless the heavenly content, Lord, wash away my immediate cleansing. वेदीवर अर्पण केलेला दानाचं दान म्हणजेच भाकर आणि द्राक्षरस, प्रेमाचं दान त्या पेटीत टाकलेलं. त्याच्या व्यतिरिक्त प्रभू आमचा स्वार्थ, आमचा अहंकार, आमच्या कुटुंबात शांती असावी म्हणून विशेष आम्ही प्रार्थना करतो. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, आम्ही तुला अर्पण करीत असलेले हे बलिदान आशीर्वादित कर. संत अंथोनीचा आदर्श आमच्या समोर ठेवून आमच्या कुटुंबामध्ये ऐक्य असावं आणि शुभवर्तमानाचा प्रकाश जगात पसरावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविली प्रभू आहे. आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व वास्तव हे आहे. सर्व समर्थ परमेश्वरा, पवित्र पित्या, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आमच्या आभार स्तवनामुळे तुझ्या मोठेपणात कधीच भर पडत नाही, उलट तुझ्याच कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून स्वर्गातील दूत व सर्व संत ह्यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. गुणगान गीत, गीत क्रमांक 277, नंबर 277. पवित्र तू माझ्या शक्तिशाली देवा, प्रभु तू पवित्र आहे. तुझ्या गौरवे अखंड भरले पुनीत स्वर्गधरा. सृष्टी सारे सदैव गाते जय गुणगान सदा, जय गुणगान सदा. पवित्र तू माझ्या शक्तिशाली देवा, प्रभु तू पवित्र आहे. प्रभूच्या नामे येणार आहे
धन्य तोची खरा. स्वर्गात गौरव ईश्वराला, सदैव गातो तुला, सदैव गातो तुला. पवित्र तू माझ्या शक्तिशाली देवा. प्रभु तू पवित्र आहे, प्रभु तू पवित्र आहे, प्रभु तू पवित्र आहे. परमेश्वराचा आत्मा या वेदीवरती उतरत आहे. त्या आत्म्याद्वारे आपलं कुटुंबाचं परिवर्तन व्हावं आणि आमच्या कुटुंबामध्ये शांती आणि ऐक्य असावं म्हणून प्रार्थना करू. हे प्रभू, तो खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. सीदाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्व इच्छेने स्वीकारले त्याच्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या येशू, हे माझ्या देवा म्हणा. हे माझ्या येशू, हे माझ्या देवा. जीसस माय लॉर्ड अँड माय गॉड. थँक्यू जीसस. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली, तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करीत रहा. प्रतिसाद. हे माझ्या येशू, हे माझ्या येशू. जीसस माय लॉर्ड अँड माय गॉड. थँक्यू जीसस. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो. आपला प्रतिसाद आहे, येशूची स्तुती हो, येशूला धन्यवाद म्हणा. येशूची स्तुती हो, येशूला धन्यवाद. प्रभू, सर्व जगभर बसलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परम गुरु पोप फ्रान्सिस, आमचे महागुरु ऑजवल ग्रेशियस, सर्व धर्मगुरू व धर्मभगिनी ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. प्रतिसाद. येशूची स्तुती हो, येशूला धन्यवाद. मरण पावले आमच्या सर्व बंधुभगिनींची आम्ही आठवण करतो. आपल्या कुटुंबात जे मरण पावलेले आहेत, आपल्या धर्मग्रामात कार्य करून जे धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रापंचिक लोक मरण पावले त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करू. त्यांना व ख्रिस्तवासी सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. प्रतिसाद. येशूची स्तुती हो, येशूला धन्यवाद. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी बर्या सारी प्रेषित विजय रक्त साक्षी सर्व संत सेंट अँथनी ह्यांच्याद्वारे आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी, तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. प्रतिसाद. येशूची स्तुती हो, येशूला धन्यवाद. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताडाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रियानो, दोन्ही हात उघडे करून, डोळे बंद करून आमच्या कुटुंबामध्ये परमेश्वराचं राज्य प्रस्थापित होण्यासाठी, कुटुंब हे आदर्श कुटुंब बनण्यासाठी, विशेष करून आईवडिलांनी एकमेकाचा सन्मान करून मुलांच्या समोर आदर्श जीवन जगावं म्हणून प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करण्यानं क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू दे नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, या जगातील सर्व वाईटापासून, वाईट विचार, वाईट शब्द, वाईट आचरणापासून आमचे संरक्षण कर. आमच्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तळणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तिच्या द्यायच्या आशाने सर्व शारीरिक, मानसिक, सामाजिक पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार, गौरव सदा तुझाच आहे. शांतीसाठी प्रार्थना करूया.
कुटुंबामध्ये शांती असावी, पीस अँड सेरेनिटी. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, तुम्हासाठी मी शांती राखून ठेवते, माझी स्वतःची शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर आज या ठिकाणी हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धेकडे, भक्तीकडे, विश्वासाकडे पहा. तुझ्या राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकास शांती बंधन करूया. पीस बी विथ यू, पीस बी विथ यू. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर एकनिष्ठ राहण्यासाठी प्रार्थना. हे प्रभू येशू ख्रिस्ता, जिवंत परमेश्वराच्या पुत्र, आम्ही अपात्र असून तुझ्या शरीराचे व रक्ताचे सेवन करीत आहोत, म्हणून तू आम्हाला शिक्षेस पात्र ठरू नकोस, तर शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक आरोग्य मुक्ती मिळवून दे. आम्हाला नेहमी तुझ्या आज्ञेत ठेव हे प्रभू, आणि तुझ्यापासून कधी दूर जाऊ देऊ नकोस. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर, मार्ग, सत्य, जीवन येशू ख्रिस्त पहा. जगाची पापी दूर करणारे हे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित असलेले सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. द बॉडी अँड ब्लड ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट ब्रिंग इटर्नल लाईफ टू दोज हू रिसीव्ड विथ फेथ. थँक यू लॉर्ड. प्रेज यू जीसस. सूचनेकडे लक्ष द्या. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्या सेवनासाठी आहे. होली कम्युनियन इज ओनली फॉर कैथलिक. ख्रिस्त शरीर हे सिर्फ ख्रिस्ती लोगों के लिए है. ख्रिस्त शरीर गीत क्रमांक 370, नंबर 370. संत अंतोनी तुझं करीतो विनंती.
तरी ना माणुसी घरी राहिली ना प्रीती मनुजाची वाटे भीती आश्रय दे रे मला आश्रय दे रे मला आश्रय दे रे मला तुझा आश्रय दे रे मला अंतोनी तुझं करीतो विनंती संत अंतोनी तुझं करीतो विनंती. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थोडा वेळ शांत राहा, दोन्ही हात उघडे करा आणि कुटुंबासाठी प्रार्थना करा की प्रभू मी माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करीत आहे. आमचं कुटुंब आदर्श बनवण्यासाठी मीच उदाहरण बनेल. आय विल बिकम द एक्झॅम्पल. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. शुभ चिंतावे, शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्माच्या शुभ कर्माच्या सामर्थ्याने सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने. करावे जीवनाचे सोने. आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण उभे राहूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, संत अँथोनीचा आदर्श समोर ठेवून त्याच्या प्रवचनाद्वारे तू सुवार्ता लोकांना दिली, तसे आमच्या जीवनाची सुवार्ता आम्ही लोकांना द्यावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता, त्याची अगणित प्रीती, त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. आमेन. हा पवित्र ख्रिस्त शरीरविधी संपला आहे. एकमेकावर प्रेम करण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. नवीनाच्या प्रार्थनेसाठी पान क्रमांक 242 पेज 242. ही प्रार्थना आपण श्रद्धेने सावकाश एकत्र म्हणायची आहे. सर्वजण एकत्र. हे पवित्र संत अंतोनी, तू सर्व संतांमध्ये सज्जन व दयाळू आहेस. तुझे देवावर असलेले निस्सीम प्रेम, तुझे सद्गुण, तुझा प्रेमळपणा आणि इतरांना दाखवलेला बंधुभाव या देणग्याने तुला ईश्वराने या भूतलावर दैवी चमत्कार करण्याची शक्ती दिली आहे. ज्या ज्या व्यक्ती संकटात आहेत अशा व्यक्तींसाठी परमेश्वराकडून विनवणी करून तू दैवी चमत्कार करतोस. चिंतातूर अवस्थेत केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ केलेली नाही. तू आजारांना बरे केलेस. जे हरवले होते त्यांचा शोध घेतलास. जे दुःखी होते त्यांना दिलासा व धीर दिलास. तुझ्या पापी लोकांना दयाळू वृत्तीने जीवनाची नवीन दिशा दिलीस. जे तळमळीने तुझ्याकडे धावले त्यांना दिलासा देणे तुला शक्य झाले, कारण तुझ्यामध्ये भेदभाव करण्याची वृत्ती नव्हती. तुझ्या पवित्र जीवनाबद्दल आणि चांगल्या निरागस विचाराने आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक होतो. तुझी भक्ती करतो. आमच्या विनंती ऐक. आम्ही श्रद्धेने चमत्काराची अपेक्षा करतो. दैवी चमत्कार करणाऱ्या प्रेमळ व समवृत्तीच्या संत अंतोनी, तुझे हृदय सतत मनुष्याला दया दाखवणारे होते. तुझ्या एका शब्दाने आमच्यासाठी बालिशुकडे मध्यस्थी कर. अशी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे करतो. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराध्यांची क्षमा कर.
आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्णमरे प्रभू ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशो. ही पवित्र मर्या देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा हो. आमेन. नोविनाचा 8वा दिवस. परमेश्वर प्रेम स्वरूप आहे आणि जो प्रीती करतो तो त्याच्या ठाई राहतो व परमेश्वर अशा माणसामध्ये वस्ती करतो. आपण प्रार्थना करूया. आपल्याला परमेश्वराचे खरे स्वरूप कळावे म्हणून आपण संत अंतुरच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना आहे. आपल्या पापांची क्षमा मागून आपण परमेश्वराच्या कृपेत राहावे म्हणून आपण संत अंतुरच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना आहे. परमेश्वराच्या क्षमाशील प्रीतीवरील आपला विश्वास अधिक दृढ व्हावा म्हणून आपण संत अंतुरच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना आहे. नेहमी परमेश्वराच्या सानिध्यात राहण्याची कृपा आपल्याला मिळावी म्हणून आपण संत अंतुरच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना आहे. आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या ज्या काही विनवण्या मागण्या आहेत आपण श्रद्धेने आपल्या लाडक्या संत अंतुरच्या चरणाशी ठेवूया. व इतरांसाठी आपण प्रार्थना करूया की ज्या लोकांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे, विशेषतः जी माणसं आजारी आहेत त्या सर्वांना, आपणा सर्वांना मानसिक शारीरिक आध्यात्मिक आरोग्य लाभावं. आपल्या नोकरी धंद्यावर बरखाती यावी. जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळावा. ज्या स्त्रिया बाळाची अपेक्षा करतात त्यांची स्वप्न साकार व्हावीत. जे तरुण तरुणी साथीदाराच्या शोधात आहेत त्यांची स्वप्न साकार व्हावीत. आपल्या मुलाबालावरती चांगले संस्कार घडून ते चांगल्या मार्गाला लागावीत. जे प्रवास करतात त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा. जे परदेशात इतर ठिकाणी आहेत त्यांचं रक्षण व्हावं. आपलं जे काही सुख आणि शांती हरवली ते आपल्याला परत लाभावी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राद्वारे तो आम्हाला 7 वेळा नव्हे तर 7च्या 70 वेळा क्षमा करायला शिकविले आहेस. आम्ही खरोखर पश्चाताप केल्यावर आम्हाला तू निश्चित क्षमा करशील. ही आमची श्रद्धा तू पक्की कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभूद्वारे करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधूंनो, आज नोवेनाचा 8वा दिवस. आपले प्रमुख पुरोहित होते फादर ऑल्विन मिस्किटा आणि आजचा विषय होता कुटुंब समाजाचा पहिला जिवंत घटक. आणि आयोजन केलं होतं दर्यामाता मालवणी विभागाचं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांचे आभार. उद्याच्या मिसाचं आयोजन युवक संघटनेचं असेल आणि प्रमुख पुरोहित असतील आजचेच प्रमुख पुरोहित फादर ऑल्विन मिस्किटा. आणि उद्याचा विषय असेल कौटुंबिक चर्च, सुवार्ता आणि सेवेचं फळ. प्रिय भाविकांनो, उद्या नवीनाचा 9वा आणि शेवटला दिवस. उद्या संध्याकाळी ठीक 4 वाजता आपल्या मालवणी देवळातून संत अंतोनीची भव्य मिरवणूक निघणार आहे. आणि ही मिरवणूक चर्चमधून निघून गावामध्ये फिरून परत चर्चमध्ये येऊन संध्याकाळच्या 5:30च्या मराठी मिसाला सुरुवात होईल. आपणा सर्वांस आनंदाचं आणि नम्रतेचं शांतीचं वातावरण आहे. आपण या आणि या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हा. संध्याकाळी 4 वाजता ही मिरवणूक निघणार आहे चर्चमधून. याची नोंद घ्यावी भाविकांनी. संध्याकाळी 4 वाजता. प्रिय भाविकांनो, उद्याचा प्रार्थनेचा हेतू असेल, उद्या आपण सर्व युवकांसाठी प्रार्थना करणार आहोत. आणि उद्याचं प्रेमाचं दान आहे कुकिंग ऑइल, म्हणजे स्वयंपाकाचं तेल. धन्यवाद. आभार. गीत क्रमांक 408, हिम नंबर 408. ख्रिस्ताच्या शांतीने सेवा प्रभूची नित्य करा. उजला अंतर प्रीतीने हर्षे
प्रभूचा घोष करा जा ख्रिस्ताच्या शांतीने सेवा प्रभूचे नित्य करा उजला अंतर प्रीतीने हर्षे प्रभूचा घोष करा प्रभू देवाचे सेवन केले हृदयी जगतारक आला प्रभूचा शुभ संदेश घेऊन आता आपुल्या घरी चला जा ख्रिस्ताच्या शांतीने सेवा प्रभूचे नित्य करा उजला अंतर प्रीतीने हर्षे प्रभूचा घोष करा हर्षे प्रभूचा घोष करा हर्षे प्रभूचा घोष करा